आपण पाहत आहात संघर्ष नायक न्यूज, जनतेला न्याय मिळवून देणारं हक्काचं एकमेव न्यूज चॅनल संघर्ष नायक न्यूज। प्रभाग क्रमांक 7 मध्ये शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे सौ सुनीता संजय कोकाटे, आनंदसिंग किरणसिंग राजपूत, सौ लतिका सूर्यकांत शेंगणे, श्री विलास शंकरराव देसाई यांची प्रचाराला सुरुवात। सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2026 करिता राजकारण तापत असताना प्रचाराला वेग आला आहे। काहीच दिवस प्रचाराला शिल्लक असल्या कारणाने घरोघरी जाऊन प्रचाराला सुरुवात झालेली आहे। यामध्ये शिवसेना प्रचारात आघाडी घेतली असून जनसामान्यांचा कौल हा धनुष्यबाणाला दिसून येत आहे। पॅनल टू पॅनल प्रचार सुरू असून खूप छान या 4 उमेदवारांमध्ये समन्वय लोकांमध्ये दिसून येत आहे। हे चारही चेहरे प्रभागासाठी नवीन असून महापालिकेमध्ये जनतेचे प्रामाणिकपणे प्रश्न मांडणारे आहेत, म्हणून जनतेने एकदा या नवीन चेहऱ्यांना संधी देणे गरजेचे आहे। माहिती पत्रकाचे वाटप प्रत्येक मतदाराला देऊन आमचे विजन पुढे काय असणार आहे या संदर्भात मतदारांना घरोघरी जाऊन माहिती देत आहेत। जी अपूर्ण कामे आहेत ती पूर्ण करण्याचे आश्वासन उमेदवारांच्याकडून देण्यात येत आहे। या प्रभागामध्ये कुठलीच कामे झालेली नाहीत, ना रस्ते झालेले आहेत, ना ड्रेनेज झालेला आहे, ना पाण्याची व्यवस्था आहे। आतापर्यंत फक्त आश्वासनांचा पाऊस आपली घरे भरण्याची कामं केलेली आहेत। माजी नगरसेवकांनी या प्रभागामध्ये कुठलेच काम केलेले नाही अशी टीका करण्यात आली। ही सर्व कामे करण्याकरिता जनतेने आम्हाला एकदा निवडून द्यावे असे सांगण्यात आले। वाऱ्याची झुळूक नाही हा तर झंझावत आहे आणि येणाऱ्या तुफानाची ही तर खरी सुरुवात आहे। यानंतर लतिका सूर्यकांत शेंगणे यांच्याशी आपण बातचीत करत आहोत। नमस्कार, माझं नाव लतिका सूर्यकांत शेंगणे। मी वॉर्ड क्रमांक 7 मधून उभी आहे, सर्वसाधारण महिला गट महिलेतून। आज मी समाजसेवेत 13 वर्ष झालं काम करत आहे। हे 13 वर्ष काम करत असताना समाजातील लोकांना नेमकं काय हवं असतं आणि काय नको असतं याचा पूर्ण माझा अभ्यास आहे। आणि हे अभ्यास करताना हा वॉर्ड मी 3 वेळा फिरून झालेला आहे। तेव्हा लोकांच्या ज्या काही समस्या आहेत त्या माझ्यासमोर बऱ्याच आलेल्या आहेत। मेन लोकांच्या समस्या काय असतात? ड्रेनेज, पाणी, रस्ते आणि लाईट, ह्या 3-4 समस्या मेन असतात। तर ह्या समस्या गेली कित्येक वर्ष ह्या प्रभागावर राज्य करणारे निवडून येणारे नगरसेवकांनी पूर्ण केलेले नाही। आणि आम्ही लोकांना आव्हान करतोय की चेहरा नवा, बदल हवा। असं जर तुम्ही केलं तर तुमची कामं होऊ शकतात। आणि कामं जर व्हायची असतील जनतेची तर जनतेनं आम्हाला शिवसेना शिंदे गट यांना प्रचंड बहुमताने विजयी करावं लागेल। आणि आम्हाला शिंदे साहेबाच्या आदेशाने आम्ही प्रभाग क्रमांक 7 मधून आमचं पॅनल पूर्ण सक्षमरीतीने इथं उतरलेलो आहे। आणि हा जो आमचा पॅनलचा हे जे आहे, आमची सगळे उमेदवार हे पण फार सक्षम आहे, समाजात राबलेले आहेत, समाजसेवेची प्रत्येकाला आवड आहे। आणि असा आमचा हा पॅनल समाजासाठी एवढं काम करू शकतो की जनता परत आम्हाला सोडून कोणाचा विचार करणार नाही, एवढे माझे उमेदवार सक्षम आहेत। आणि ह्या उमेदवाराला जनतेने पाठिंबा द्यावा आणि आम्हाला निवडून द्यावं ही माझी जनतेला कळकळीची विनंती आहे। नमस्कार, मी सुनीता कोकाटे, प्रभाग 7 मधून शिंदे गटातून धनुष्यबाणावर निवडणूक लढवत आहे। 7 हा प्रभाग तसा बघायला गेला तर मिरजेचा गाभा आहे, कारण 7 या वार्डातून शिवाजी रस्ता जातो, शिवाजी क्रीडांगण आहे, परत रेल्वे स्टेशन आहे, ST स्टँडचा काही भाग ह्याच रस्त्यावरून जातो। आणि हॉस्पिटॅलिटी मोठ्या प्रमाणात प्रभाग नंबर 7 मध्येच आहे। आणि प्रभाग नंबर 7 मध्ये तुम्ही रस्ते बघितले तर कुठलेच रस्ते चांगले नाही आहेत, कुठलेच चांगले नाही आहेत रस्ते। आणि बाकीच्या सुविधा नाही आहेत, लाईटची व्यवस्था नाही आहे, पाण्याची व्यवस्था नाही आहे, या कुठल्याच गोष्टी प्रभाग 7 मध्ये सिटीमध्ये नाही आहेत। आणि बरेच दिग्गज ह्या वार्डातून होऊन गेलेले आहेत, त्या सगळ्या गोष्टी आम्हाला करायच्या आहेत भविष्यात। आणि शिंदे गटातून मला उमेदवारी देण्यात आली, हा माझ्याबरोबर खूप मोठा न्याय त्यांनी केलेला आहे, त्याच्यावर आम्ही खरे उतरू आणि प्रयत्न करू। या ठिकाणी शिवसेनेची बुलंद तोफ माननीय किरणसिंग दादा यांच्याशी आपण बातचीत करत आहोत। जय महाराष्ट्र। मी किरणसिंग राजपूत, शिवसेना मिरज शहर प्रमुख। प्रभाग क्रमांक 7 मध्ये माननीय एकनाथभाई शिंदे यांच्या वतीनं एक सक्षम पॅनल असा आम्ही उभा करण्याचा प्रयत्न करून आम्ही जनतेला न्याय देण्यासाठी उभा केलेला आहे। या पॅनलमध्ये अ गटातून आमच्या सुनीताताई कोकाटे, ब गटातून आनंदसिंग राजपूत,
क गटातून लतिका शेंगणे व ड गटातून विलास देसाई असे आम्ही 4 उमेदवार आम्ही उभे केलेले आहे. हे उभे करण्याचं कारण एवढंच की BJPनं आजपर्यंत फक्त दिखावा केला होता. आम्ही हे केलं, आम्ही रस्ते केले. आज आपण ज्या ठिकाणी उभारलोय त्या ठिकाणचं जरी आपण शूटिंग केलं तर जनतेच्या लक्षात येईल की नुसता BJPनं नुसता दिखावा केलेला आहे. कामं काही करायला तोंडाचा बाजार आहे त्यांचा. आणि आमचं हे पॅनल निवडून तर जनता देणारच आहे. जनतेनं निवडून दिल्यानंतरनं पहिलं प्रामुख्यानं काय करणार, जे माझ्या प्रभागात येत असू द्या जर नसू दे शिवाजी क्रीडांगण, ज्याला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव असताना पण त्या क्रीडांगणावर जाणून दुर्लक्ष आहे. आमचे इथले आमदार BJPचे असताना सुद्धा त्या ह्याच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे. पण इथून पुढच्या काळामध्ये एकनाथ शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनातून ह्या 4 उमेदवारांना कामासाठी इतकं पळवणार आणि त्यांच्याकडे काम करून घेऊन जनतेच्या विकासाची कामं केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. तरी माझी प्रभाग क्रमांक 7 मधल्या या उमेदवारांना आणि या मतदारांना माझी एक विनंती आहे की हे पॅनल अ ब क ड असे 4 लोक मी उभा केलेले आहेत, 2 पुरुष आणि 2 महिला. यांना मत म्हणजे माननीय महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे यांना मत आहे, विकासाला मत आहे. तरी माझी कळकळीची विनंती आहे इथल्या सर्व समाजाला, आता वेळ आहे विकासाची. आणि विकास म्हणजे माननीय एकनाथभाई शिंदे जे नुसतं बोलणार नाहीत, काम करणारी व्यक्ती आहे. तरी माझी कळकळीची विनंती आहे, आपण ह्या माझ्या पॅनलला भरघोस मतांनी विजय करून एक सहकार्य करावं. मणी आमच्या एकच ध्यास, प्रभाग आणि प्रभागाचा विकास. या ठिकाणी शिवसेनेचे तरुण तडफदार उमेदवार यांच्याशी आपण हितगुज करणार आहोत. माझं नाव आनंदसिंग किरणसिंग राजपूत. मी प्रभाग क्रमांक 7 मधून ब गटातून उमेदवार आहे. शिंदे साहेबांनी जबाबदारी दिली आहे की आपल्याला ही इलेक्शन लढवायची आहे म्हणून. आणि सध्याची परिस्थिती बघायला गेलं तर जे कोणी ह्याच्या आधी उमेदवार किंवा जे नगरसेवक होते ते निष्क्रिय आहेत. त्यांनी महापौर होते ह्याच्या आधी, त्यांनी काहीही वार्डात काही काम केले नाही, रस्ते केले नाही, गटारी केले नाही, काहीही त्यांनी काम केलेलं नाही. आणि नागरिकांच्या मनातली इच्छा आहे की यंदा शिवसेनेचाच नगरसेवक पाहिजे आणि कामातला पाहिजे. लाडकी बहीण योजने शिंदे साहेबांनी 1500 रुपये दर महिना चालू केला, त्याचा प्रतिसाद भरपूर आम्हाला आहे. आणि येणाऱ्या भविष्य काळात आमचा जास्तीत जास्त प्रयत्न असेल की 2100 रुपये करायचा. हा शिंदे साहेबांनी पण आदेश दिलेला आहे. आम्ही लवकरात लवकर 2100 रुपये करून याची आम्हाला गवाही देतो. आणि आता माझ्या 2 ते 3 फेऱ्या वार्डामध्ये झालेल्या आहेत. नागरिकांचा चांगला प्रतिसाद आमच्याशी पाठीशी आहे आणि लाडक्या बहिणीची साथ आमच्या मागे आहे. संघर्ष नायक न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.